नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। एक महत्त्वाची बातमी, एन्काउंटर करणाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करा अशी मागणी अक्षय शिंदेच्या वडिलांनी केली आहे। आरोपी अक्षय शिंदेच्या वडिलांनी पोलिसांना या संदर्भातलं पत्र दिलं आहे। अधिक माहिती या संदर्भात आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय माहिती या संदर्भात? निखिल, आपण पाहतोय की अक्षय शिंदेचा कथित एन्काउंटर झाल्यापासून पहिल्या दिवसापासून त्यांच्या कुटुंबियांकडून पोलिसांवरती आरोप केले जात आहेत आणि हायकोर्टात सुद्धा हा मुद्दा जो आहे तो त्यांनी लावून धरलेला होता। आणि त्यानंतर आता अक्षय शिंदेच्या वडिलांनी पोलिसांना एक पत्र दिलेलं होतं, ज्या पत्रामध्ये ज्या पोलिसांनी अक्षयवरती गोळी झाडली त्यांच्यावरती हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी देत हे पत्र दिलेलं होतं। मात्र पोलिसांनी हे सगळं प्रकरण जे आहे ते आता सीआयडीला वर्ग झाल्यामुळं हे पत्र सीआयडीला दिलं असून अधिक तपास करून योग्य ती कारवाई करण्याची विनंती केलेली आहे। आणि त्यामुळे सीआयडीकडून सुरू असलेल्या तपासादरम्यान जर पोलिसांचा रोल जसा संशयास्पद स्पष्ट होतोय तर येत्या काळात हा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। मात्र अक्षयच्या कुटुंबियांचा आरोप आहे की पोलिसांनी अक्षय शिंदेची जाणून बुजून हत्या केलेली आहे आणि त्या अनुषंगाने हे पत्र पोलिसांना दिल्याचं कळतंय आणि पोलिसांनी ते पत्र जे आहे त्या अधिक तपासासाठी प्रकरण सीआयडीकडे वर्ग झाल्यामुळे ती सीआयडीला सोपवलेलं आहे आणि योग्य ती कारवाई आता सीआयडीकडून केली जाणार आहे। धन्यवाद कृष्णा एकूणच माहितीबद्दल। तर हे पत्र मुंब्रा पोलिसांनी आता सीआयडीला दिलं आहे। अक्षय शिंदेचा मृतदेह कळव्यामध्ये दफन करण्याला मनसेनं विरोध केला। मनसैनिकांनी केळवा पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातलं पत्र दिलं। तर अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासंदर्भात कुटुंबांनी पोलिसांशी देखील चर्चा केली आहे। अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी स्वतः जागा शोधून आम्हाला सांगा असं पोलिसांनी अक्षय शिंदेच्या आई वडिलांना सांगितलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सिंघम कोड असा वाद सुरू आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय। एन्काउंटरवरून शिंदे फडणवीसांमध्ये श्रेयवाद सुरू असल्याचं राऊत म्हणाले। तर सिंघम होण्याची स्पर्धा चांगली पण शक्ती कपूर होण्याची नाही, संजय राऊतांच्या टीकेला नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिले। अब अपने आप को सिंघम मानते हैं देवेंद्र फडणवीस, वो दोनों में झगड़ा चल रहा है। सिंघम कौन? ये पहली बार मैं देख रहा हूं देश में, मैं सिंघम या तू सिंघम। हाँ, ये जो होड़ मची है उसमें ही सब कुछ क्लियर होता है कि ये कितनी बड़ी राजनीति चल रही है। चांगली गोष्ट आहे ना, सिंघम होण्यावर तरी स्पर्धा आहे, शक्ती कपूर होण्याची स्पर्धा तर नाही ना। महिलाला बघून आऊ आऊ बोलण्याची तर स्पर्धा नाही ना। म्हणून सिंघमची स्पर्धा अगर महाराष्ट्रामध्ये लागली असेल सिंघम बनण्याची तर त्याचा फायदा राज्यातल्या महिलांनाच होईल। तर हर्षवर्धन पाटील यांच्या हाती तुतारी पोस्टर व्हायरल झाले। राष्ट्रवादीच्या व्हायरल पोस्टरमध्ये पवारांसोबत पाटलांचा फोटो आहे। नव्या आकाशी नवी भरारी, हाती आपल्या विजयाची तुतारी असं यावर लिहिण्यात आलंय। इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या हाती तुतारी ते घेणार का अशा चर्चांना त्यानंतर उधाण आलंय। दरम्यान जयंत पाटलांनी काही दिवस आधी एक मोठा नेता येणार असा दावा केला होता। त्यानंतर या चर्चा आणखी सुरू झाल्या आहेत। एवढं देखील म्हटलं की एक मोठा नेता आमच्या संपर्कात आहे, नक्की कोण कोण पुन्हा संपर्कात काय परिस्थिती? आता घटस्थापनेचा मुहूर्त आहे, त्यानंतर आपल्या लक्षात येईल। काय परत राजकीय भूकंप काय बघायला मिळू शकतो? नाही, असं काय, काही लोकांना काही गोष्टी भूकंपासारख्या वाटतीलच असं नाही, पण आमच्या पक्षाच्या दृष्टीने चांगले आहेत। दरम्यान वडिलांचं वाईट वाटतं असं म्हणत राजवर्धन पाटील हर्षवर्धन पाटलांबाबत बोलताना भावुक झाले होते। समोर बसलेला जो शेतकरी वर्ग आहे, जो कष्टकरी आहे, ज्या लोकांमुळे हे सगळं मित्रांनो उभा राहिलं, तो आमच्या पाठीशी उभा असल्यामुळे आम्हाला कुठल्याही गोष्टीची मित्रांनो अडचण आली चालत राहते। पण मित्रांनो विचारायला होतं हे कुठं येण्याजवळचं मित्रांनो काम नाही, एवढं सगळं मोठं उभा करतं। हे गाण्याचं सदस्य म्हणून तुम्हाला सांगतो, मला माहिती माझ्या वडिलांनी सोपं नाही या सगळ्या गोष्टी। लोकांना फक्त वाटतं आम्ही आमचं कुटुंब असतं, आम्ही कधी बाहेर कुठली गोष्ट बोलत नाही, कधी कुठली बाहेर गोष्ट आम्ही आणत नाही। ह्याचा अर्थ नाही की आम्हाला पण वेदना होत नाही, शेवटी आम्ही पण माणसं चित्र, आम्हाला पण वेदना होतात, आम्हाला पण बऱ्याच गोष्टींचा त्रास होतो। हर्षवर्धन पाटील अजूनही वेट्याणवादच्या भूमिकेमध्ये आहेत। फडणवीसांसोबत बैठकीनंतर निर्णय घेणार असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलेलं आहे। मात्र पितृ पंधरवड्यानंतर आपला निर्णय आपण जाहीर करणार असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे। जामखेडमधील कुसडगावमध्ये SRPF केंद्राच्या लोकार्पणावरून वाद निर्माण झाला।
लोकार्पणाला प्रशासनाचा विरोध होता. पोलिसांकडून मोठा बंदोबस्त इथे ठेवण्यात आला होता. प्रशासनाचा विरोध झुगारून रोहित पवारांनी केंद्राचं लोकार्पण केलं. कार्यकर्त्यांकडून फडणवीस, राम शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. लोकार्पणाच्या आधी पोलिसांकडून रोहित पवारांना केंद्रामध्ये जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला. SRPF केंद्राचा नेमका वाद काय? रोहित पवारांनी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रशासनाचा विरोध झुगारून SRPF प्रशिक्षण केंद्राची फीत कापत उद्घाटन केलं. आज या केंद्राचं अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्या हस्ते लोकार्पण होणार होतं. लोकार्पणाला भाजपच्या नेत्यांकडून विरोध करण्यात आला. जामखेडमधील कुसडगाव इथं SRPF प्रशिक्षण केंद्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात करण्याचा निर्णय झाला होता. बांधकामासाठीची 34 कोटी 37 लाख रुपयांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून 22 जून 2022ला प्रशिक्षण केंद्राला कार्यारंभ करण्याचे आदेश देखील दिले होते. महाविकास आघाडीचे घटक पक्ष उद्या मेट्रो लाईनचं उद्घाटन करणार आहेत असं जगतापांनी म्हटलंय. मेट्रो लाईनचं उद्घाटन करण्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी इशारा दिलाय. उद्घाटनाला उशीर होत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत असं रवींद्र धंगेकरांनी म्हटलंय. आज पुण्यामधील मेट्रो लाईनचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार होतं. एका छोट्या मार्गाच्या उद्घाटनाला पंतप्रधानांनी यावं यासाठी पुणेकरांचे हाल करणं हे बरोबर नाही. कारण पुणेकरांचे हाल आम्हालाही पाहत नाही आणि म्हणूनच आज या सगळ्या मेट्रोच्या नका उद्घाटनाच्या संदर्भात झालेला विचका पाहून याचं नका उद्घाटन आणखी लांबणीवर टाकलं तर उद्या महाविकास आघाडीतले घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार हा आमचा पक्ष, काँग्रेस पक्ष, त्याचबरोबर उद्धवजींची शिवसेना हे आमचे तिन्ही पक्ष उद्या सकाळी पुणे शहरातल्या ज्येष्ठ नागरिकाच्या हस्ते याचं उद्घाटन करणार आहोत. सकाळीच हार्डीकर साहेबांना फोन केला की तुम्ही भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादीचं उद्घाटन करताय का मेट्रोचं उद्घाटन करताय? सकाळीच मी त्यांना एक फोन लावला होता. त्यांनी मला असं उत्तर दिलं की मी आता पोहोचतोय आणि त्याचे मी सगळे झेंडे बिंडे काय आहे त्यांनी लावलेले काढतोय. पण आता अध्यक्ष आमचे त्याला पत्र देतीलच की अशा पद्धतीनं पक्षीय राजकारण आणि सरकारी पैसा प्रशासनाला हाताशी धरून प्रशासन डोळे बंद करून अशा पद्धतीचे उद्घाटनं करणं म्हणजे एक प्रचाराची सुरुवात प्रशासन बी करते आणि पैसा हा जनतेचा जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा पुणे दौरा रद्द झाला. मात्र या दौऱ्यावरून सुप्रिया सुळेंनी मोदींवर टीका केली आहे. मेट्रो लाईनचं उद्घाटन मोदींनी अनेकदा केलंय, त्यामुळे पुन्हा उद्घाटन कशासाठी असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला आहे. तर काय केलं पाहिजे हे आम्हाला कळतं, त्यांनी सांगू नये असा पलटवार यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. प्रधानमंत्र्यांना विनम्र विनंती राहील की तुम्ही त्याचं ओपनिंग आधी केलेलं आहे त्या अनेक लाईन्स, तो एकच प्रोजेक्ट आहे ना, म्हणजे पुन्हा मेट्रो प्रोजेक्टच आहे. त्याच्यामुळे 6व्यांदा ते त्या प्रोजेक्टसाठी येणार आहेत. 6वं उद्घाटन आहे त्या पुण्या मेट्रोचं. त्याच्यामुळे माझी विनंती राहील प्रशासनाला की नागरिकांना तुम्ही त्याच्यात कृपा करून नागरिकांची गैरसोय करू नका, मेट्रो सुरू करा. नाही, सुप्रिया सुळे वगैरेच्या बोलण्यावर काही घेणं नाही आमचं. माननीय मोदीजी संवेदनशील व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे आम्हाला समजतं काय केलं पाहिजे. यांच्या म्हणण्यावर आम्ही काही करत नाही. माननीय मोदीजी स्वतः निर्णय घेतात, त्यांना कळतं की काय लोकांच्या सोयीचं आहे, काय पुण्याच्या सोयीचं आहे, त्यामुळे ते निर्णय घेतात. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये संजय राऊत दोषी आढळले. माझगाव कोर्टाने 15 दिवसांची कैद सुनावली होती. संजय राऊतांना 15,000च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झालाय. 30 दिवसांच्या आत वरच्या कोर्टामध्ये अपील करण्याची मुभा असेल. शौचालय घोटाळ्यामध्ये राऊतांनी खोटे आरोप केल्याची मेधा सोमय्या यांनी याचिका केली होती. अब्रू नुकसानीच्या खटल्यात राऊत दोषी, नेमकं प्रकरण काय? मीरा भाईंदर येथील 154 सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली असून त्यातील 16 शौचालय बांधण्याचं कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं. मात्र बनावट कागदपत्र सादर करून 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप राऊत यांनी मेधा यांच्यावर केला होता. त्यानंतर मेधा यांनी राऊत यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी. मात्र काही तासात संजय राऊतांना 15,000च्या जात मुचलक्यावर जामीन. सगळ्या प्रकरणामध्ये घोटाळा झाल्याच्या तक्रारी आमदार, खासदार, महानगरपालिका, विधानसभा सगळ्यांनी केलेल्या आहेत. पण फासावर कोणाला लटकवलं तर संजय राऊतांना, कारण विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत. 1 वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीआधी अशाच प्रकारच्या खटल्यात राहुल गांधींना फासावर लटकवलं. आज संजय राऊतांना फासावर लटकवत आहेत. चॅलेंज करतो उद्धव ठाकरे संजय राऊतला. तुम्ही न्यायाधीश आरती कुलकर्णीवर आरोप करतायत,
त्यांनी विधानसभा निवडणूक समोर ठेवून हा निर्णय दिला. मोदीजीचा मुद्दा म्हणून त्यांनी दिला. त्याच्यामध्ये हिंमत असेल उद्धव ठाकरे आणि संजय राऊत त्यांनी सुप्रीम कोर्टात जावं, हे सगळं लिहावं. न्यायालयाच्या निर्णयानुसार सिद्ध झालेलं आहे, तर त्यांना काय बोलायचं, त्यांनी काय बोलावं हे मी नाही सांगू शकत. पण माझ्या म्हणजे मी निरपराध आहे आणि ह्याच्यामध्ये मी काही घोटाळा केलेला नाही हे आता न्यायालयाने सिद्ध केल्यामुळे मी अतिशय संतोषी आणि खूप अतिशय आनंदी आहे. न्यायव्यवस्था ही कोणाची तरी रखेल झालेली आहे असं मी म्हणत नाही. अण्णाभाऊ साठेने सांगून ठेवलं आहे. आणि न्यायव्यवस्था ही दबावाखाली आहे. ज्या देशाचे सरन्यायाधीश यांच्या घरी देशाचे प्रधानमंत्री गणपतीला मोदक खायला जातात, त्या देशात आमच्यासारख्या लोकांनी न्यायाची काय अपेक्षा करायची? ईडीपासून सुटका करण्यासाठी आणि पालकमंत्री पदाच्या तुकड्यासाठी हसन मुश्रीफांनी पवार कुटुंबासोबत असलेल्या नात्याचा सौदा केला. समरजित घाटगेंनी हसन मुश्रीफांवर असा हल्लाबोल केलाय. माझ्यावर काही टीकेची झोड उचलली नाही. त्यांनी सांगितलं मागचं ईडीचं प्रकरण, तर त्यांना माहिती पाहिजे होतं हे ईडीचं प्रकरण कशामुळे झालं. त्या हरामखोर प्रवृत्तीच्या कार्यक्रमाला त्यांनी जायचं टाळायला पाहिजे होतं. एक काळ होता जेव्हा हे सगळं त्यांचं कुटुंब होतं. आदरणीय पवार साहेब त्यांना आपल्या चिरंजीव सखे वागवायचे, चिरंजीवच होते. सुप्रिया ताई त्यांना धाकट्या भावासकं राखी बांधायचे, थोरल्या भावांसकं राखी बांधायचे, बरोबर आहे? सुप्रियाताई राखी बांधायचे. त्यांनी या नात्याचा सौदा केला, बरोबर शब्द आहे? या नात्यांचा सौदा केला, या नात्यांची डील केली ईडी आणि पालकमंत्री पदाच्या तुकड्यासाठी, बरोबर? डील केली, या संबंधांचा सौदा केला. आणि मला अंदाज आहे हे सौदा केल्यामुळं त्यांना आता एकंदरीत रात्री झोप येत नाही. मुंबईतील भायखळा आणि वर्सोव्यावरून काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये मतभेद सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. भायखळा आणि वर्सोव्याच्या जागांसाठी दोन्ही पक्ष इच्छुक आहेत. काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून दोन्ही जागांवर उमेदवार सुद्धा निश्चित करण्यात आलेले आहे. मुंबईत मवियाचा फॉर्म्युला सूत्र. मवियात मुंबईतील एकूण जागांपैकी 2/3 जागांवर एकमत सूत्र. पुढील बैठकीत उर्वरित जागांवर वाटाघाटी होणार. काही जागांची अदलाबदलीही होईल, सूत्रांची माहिती. मुंबईतील 36 पैकी 18 ते 20 जागांवर ठाकरे गट लढणार, सूत्र. काँग्रेस 13 ते 14 तर 2 ते 3 जागा पवार गट लढणार. सपाला 1 जागा मिळणार, सूत्र. माझी आपणाकडे अपेक्षा आहे की आपण विचलित न होता आपल्याला जे साध्य करायचे ते यावेळी साध्य केलं पाहिजे. महाराष्ट्रात 288 मतदारसंघ आहेत. त्याचं वाटप महाविकास आघाडीचं आमचं चालू आहे. 30-1 तारखेला त्याच्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. शिक्कामोर्तब झाल्यानंतर आपल्या वाट्याला जे मतदारसंघ येणार त्याचे उमेदवार आपण त्यानंतर घोषित करणार. आणि आता विधानसभेसंदर्भातील काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया. विदर्भातील 62 पैकी 24 जागांवर शिंदे गटाचा दावा. आम्ही 24 जागांची मागणी केली. सर्व जागांवर शिवसेना उमेदवार विजयी होतील, संजय राठोड यांच्याकडून विश्वास व्यक्त. 62 पैकी जवळपास 24 जागेवर आम्ही मागणी केलेली आहे आणि 24 जागा आम्ही लढू असं मला वाटतं. या 24 जागेवर युतीचा, महायुतीचा, शिवसेनेचा उमेदवार निवडून येईल. शरद पवार गटाला 85 ते 90 जागा मिळण्याची शक्यता. 1350 इच्छुकांचे पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज. सर्वात जास्त अर्ज देवळाली मतदारसंघातून, तर अणुशक्तीनगरमधून 9 जण इच्छुक. उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढणार नसल्याचं बॉन्ड पेपरवर लिहून दिलं. महायुतीमध्ये कारंजा विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचा दावा. वाशिम जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांची अजित पवार यांच्याकडे मागणी. कारंजामध्ये भाजपचे दिवंगत राजेंद्र पाटणी आमदार होते. काही दिवसांपूर्वीच त्यांचं निधन. मुंबईतील भायखळा आणि वर्सोवामधून काँग्रेस आणि ठाकरे गटात मतभेद, सूत्रांची माहिती. भायखळा आणि वर्सोव्याच्या जागांसाठी दोन्ही पक्ष इच्छुक. एका मॅनात 2 तलवारी राहू शकत नाहीत, त्यांनी 3 टाकल्यात. अजित पवार महायुतीमध्ये असूनही वेगळेच राहतील. भाजप आधी 10 जागा लढत नव्हती, आता 160 जागा लढतात. बच्चू कडूंची भाजपसह महायुतीवर टीका. आता भाजपानं जे 10 जागा लढत नव्हती महाराष्ट्रात,
त्याचा 160 जागेवर दावा करतोय. तुम्ही एक सांगतो, हे सगळे एकमेकाला पाळण्याचं काम करेल. एका मॅनमध्ये 2 तलवारी राहत नाही ना, तर यांनी तर 3 टाकले आता. काँग्रेस आमदार सुलभा खोडके यांच्याकडून दादांच्या स्वागताचे बॅनर्स. सुलभा खोडके अजित पवार गटात प्रवेश करण्याच्या चर्चांना जोर. सुलभा खोडके काँग्रेसच्या अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार. जळगाव ग्रामीण मतदारसंघावरून गुलाबराव पाटील आणि गुलाबराव देवकर यांच्यात जुंपली. जळगाव ग्रामीणची जागा पवार गटाला नाही, कोणी अर्ज केला आहे का, गुलाबराव पाटलांची विचारणा. तर गुलाबराव पाटलांकडून दिशाभूल, मी पक्षाकडे अर्ज केला असल्याचं गुलाबराव देवकर यांच्याकडून स्पष्ट. ही जागा राष्ट्रवादीला नाहीच. राष्ट्रवादीकडे कोण उमेदवार आहे नाव सांगावं, फॉर्म भरलाय का त्यांनी डिक्लेअर करावं. नाही, मी चॅलेंज नाही करते. शेवटी मी माझ्या पक्षाकडे उमेदवारी अर्ज भरला पाहिजे की नाही, ही पद्धत आहे. तुम्ही तुमच्या पक्षाकडनं उभे राहणार आहेत का, हे बोलणं म्हणजे चॅलेंज नाही आहे. बारामतीमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बॅनरची जोरदार चर्चा. बारामतीचा आमदार काँग्रेसचा व्हावा अशी बॅनरमधून इच्छा व्यक्त. तर राहुल गांधींचा भावी पंतप्रधान आणि नाना पटोलेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख.